तर तुमचं नाव, कुठून आहात आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तुम्ही जे स्वागताची तयारी केली त्याच्याबद्दल काय सांगाल? मॅडम, मी प्रथमतः प्रॉपर बीडमधून असून बीड जिल्ह्यामध्ये सकल मराठा समाज शिंदी या गावी आम्ही बरंच काही याचं पुण्यामध्ये आल्यानंतर फूड पॅकेट्स आणि पाणी बॉटल वाटायची तयारी अगोदरपासूनच होती आमची. त्यात आम्ही पूर्ण आज संपलेली आहे आमची तयारी. 5,000च्या आसपास आम्ही फूड पॅकेट्स आणि बिस्लरी वगैरे तयार ठेवलेले आहेत. तर आता आम्ही प्रॉपर शिंदी या गावी असून इथं आमच्या बीडमधून भरपूर सारा वर्ग इथे येणार आहे उद्याच्याला. लाखोनी लोक आलेले आहेत. त्यांच्या तयारीसाठी आम्ही 2 दिवसापासून तयारी करत आहोत आणि आता आमची आज तयारी संपलेली आहे. दारामध्ये टेज वगैरे आणि आमचे मेन जरांगे पाटील साहेब इथून जात आहेत. त्याच्यामुळे आम्ही सगळं त्यांचं नियोजनबद्ध इथं सगळा कार्यक्रम आखलेला आहे आणि सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही पूर्ण तयारी इथं चौकामध्ये करत आहोत. समाजाचा मोर्चा आता आमचा चंदननगर बायपास पर्यंत आलेला आहे आणि उद्याच्याला पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये तो सगळीकडे हे होत आहे. तर आमच्या रूट प्रमाणे त्यांना आमच्या चौकातनं त्यांचा रूट असल्यामुळे आम्ही त्यांच्या नाश्ता आणि पाणी बॉटलची वगैरे व्यवस्था केली आहे. प्रथमतः हे आम्ही त्यांच्यासाठी फूड पॉकेट बनवतो. एक 4,000 ते 5,000 फूड पॉकेट आणि एक 5,000च्या पाणी बॉटलचं आम्ही नियोजन केलेलं आहे. तर रक्षक चौकापासून निगडी प्राधिकरणपर्यंत आपापल्या पद्धतीनं सगळ्यांना मराठी समाजासाठी जेवढं होईल तेवढं त्यांना नियोजन केलेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही आमच्या चौकामध्ये एक स्टेज वगैरे टाकून त्यांच्यासाठी पूर्ण आयोजन केलेलं आहे आणि स्वागताची सगळी तयारी झालेली आहे. आणि आता आम्ही एक आजचा आणि कालपासून 2 दिवस झालंही पॅकिंग वगैरे करतो आहोत. तर जरांगे पाटलांचं योगदान जे आहे ते आता चंदननगर पासून ते निघल्यापासून इथपर्यंत यायला त्यांना उद्या 11 ते 2चा टाइम दिलेला आहे. त्या पद्धतीने आम्ही कार्यरत आहोत. सगळ्या तयारीला त्यांच्या स्वागतासाठी आम्ही उत्सुक आहोत. इथे त्यांना आम्हाला दिलेल्या टायमाप्रमाणे 11 ते 12च्या दरम्यान ते व्यक्तापटी चौकात असणार आहेत आणि आमची तयारी चाललेली आहे. सकल मराठा समाज म्हणजे आमच्या समाजासाठी जे चाललेलं आहे ते आता आरक्षण मिळेपर्यंत ते माघार घेणारच नाहीयेत. आजचा दिवस तर त्यांचा पुणे आणि परत लोणावळ्याहून मुंबईला जाणार आहेत. आरक्षण घेतल्याशिवाय कोणी परत येणार नाहीत. जेवढं होईल तेवढं आमचा समाज सहकार्य करत आहे आणि होईल तेवढं ह्यांना. तर आम्हाला इथं आमच्या आयोजिका ताई काल भेटल्या होत्या. तर आता त्या कदमताईंना सगळे नियोजन केलेलं आहे. आता त्यांना सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळं जेवढं होईल तेवढं सहकार्य करत आहोत आणि करणारे आहोत.